नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या या धार्मिक आध्यात्मिक चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण उद्या अयोध्येत होणाऱ्या 22 जानेवारीच्या श्रीरामचंद्रांच्या गर्भगृह प्रवेशाच्या निमित्ताने रामरक्षा मराठीत आणि संस्कृतमध्ये दोन्ही भाषेमध्ये ऐकूया. आपणा सर्वांना बऱ्याच वेळा संस्कृत रामरक्षा येत असते, परंतु तिचा मराठी अर्थ अनेक लोकांना समजत नाही. शिवाय जसा रामबाण इलाज म्हटलं जातं तसंच रामरक्षा हे स्तोत्र तुमचे रक्षण करणारे स्तोत्र आहे, तेव्हा हे प्रत्येकाच्या संग्रही असावेत. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुपछंदाः सीताशक्तिः श्रीमथान्मानकीलकं श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगा. श्री गणेशाला माझा नमस्कार असो. श्री रामरक्षा स्तोत्र हा बुधकौशिक ऋषींनी लिहिलेला मंत्र आहे. या मंत्राची सीता आणि रामचंद्र हे देवता आहेत. या मंत्रांची रचना अनुष्टुप छंदामध्ये केलेली आहे. या मंत्राची शक्ती कोण, तर सीता. या मंत्राचा बीज मंत्र जो आहे तो हनुमान आहे. अशा मंत्राच्या जपाचा विनियोग मी प्रभू रामचंद्राच्या उपासनेसाठी करत आहे. अत ध्यानम दायेदाजान बाहुं धृतशरधनुष्यं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामांकारूढ सीता मुखकमलमिललोचनं नीरदाभं नानालंकार दीप्तं ददतमुर्जटा मंडलं रामचंद्रं चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरां पुसान् महापातकनाशनम्. प्रथम रामरक्षा स्तोत्रापूर्वी आपण रामाचं ध्यान मनामध्ये केलं पाहिजे. कसं ध्यान करायचं आहे प्रभू रामचंद्रांचं, तर ते ध्यान करण्यासाठी रामाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर कशी असावी याचं इथं वर्णन केलेलं आहे. ज्याने पिवळे वस्त्र परिधान केले आहे आणि ज्याचे डोळे ताज्या कमळाच्या पाकळीप्रमाणे सुंदर आहेत, त्यामुळे तो राम प्रसन्न दिसत आहे. ध्यायेद अजानुबाहू म्हणजे अजानुबाहू, ज्याचे हात हे गुडघ्याच्या देखील खाली आहेत, असा तो अजानुबाहू राम आहे. प्रभू रामचंद्राच्या डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे. प्रभू रामचंद्र सीतेच्या मुखाकडे एकटक पाहत आहेत. प्रभू रामाची कांती ही पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे श्यामल वर्णाची आहे. अनेक प्रकारच्या अलंकारांनी प्रभू रामचंद्र सुशोभित आहेत. त्यांनी मोठे जटामंडळ रूपी मुकुट म्हणजे जटेचा मुकुट, एक प्रकारे मोठ्या अशा जटा त्यांनी डोक्यावरती ठेवलेल्या आहेत. असे प्रभू रामचंद्रांचे ध्यान आपण रामरक्षा स्तोत्र म्हणण्यापूर्वी आपल्या डोळ्यासमोर आणायचे आहे. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरां पुसान् महापातकनाशनम्. त्याचा अर्थ रामरायांचे म्हणजेच रामचंद्रांचे चरित्र हे 100 कोटी श्लोक इतके विस्तृत आणि मोठे आहे. या चरित्रातील एक एक अक्षर सुद्धा मनुष्याच्या मोठमोठ्या पापांचा नाश करते, इतके सामर्थ्य एकेका अक्षरामध्ये आहे. ध्यात्वा नीलोत्पलं श्यामं ध्यात्वा नीलोत्पलं श्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितं. नीलकमलाप्रमाणे म्हणजेच निळ्या रंगाच्या कमळाप्रमाणे ज्याचा वर्ण श्यामल आहे आणि कमळासारखेच दीर्घ असे, कमळाच्या पाकळीप्रमाणे दीर्घ प्रफुल्लित असे ज्याचे डोळे आहेत, त्यांच्या समोर त्यांची भार्या म्हणजे पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण आहे. जटांच्या मुकुटामुळे तो रामचंद्र सुशोभित दिसत आहे, शोभून दिसत आहे. सासीतून धनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातामाविर्भूतं भजं विभुं. रामरक्षां पठेत् प्रज्ञा पापग्नि सर्वकामदा शिरो मे राघवा पातु भालं दृशमतात्मजा. याचा अर्थ असा आहे, सासीतून धनुर्बाणं म्हणजे तुणीर आणि धनुष्यबाण तर आहेतच, पण एका हाती तलवार देखील आहे. पाठीला बाणाचा भाता आहे, दुसऱ्या हातामध्ये धनुष्यबाण आहे. त्या धनुष्यबाणाने तो राक्षसांचा नाश करत आहे. खरोखर परमेश्वर हा जन्मरहित आहे,
परंतु तो व्यापकही आहे. आणि तरीसुद्धा जगाचे रक्षण करण्याकरता प्रभू रामचंद्रांनी लीलेने हा मनुष्यरूपी अवतार धारण केलेला आहे. आता पुढील श्लोकांमध्ये रामरायांनी माझ्या कोणकोणत्या अवयवांचे कसे रक्षण करावे अशी दास आपण त्याला विनंती करतो. आणि म्हणूनच कुणाचा वाढदिवस जरी असेल तरी हातामध्ये अख्खे तांदूळ घ्यायचे पूर्ण आणि त्या व्यक्तीच्या डोक्यावर हा श्लोक म्हणत म्हणत डोके, कान, डोळे, जिव्हा, हात, पाय, पोट अशा सर्व ठिकाणी श्लोकाप्रमाणे या अक्षदा टाकाव्यात. शिरो मे राघवा पातु भालं दशमतात्मजा कौसल्यो दशो पातु विश्वामित्र प्रिया श्रुती. म्हणजे अशा प्रभू रामाचे ध्यान करून पापांचा नाश करणाऱ्या आणि सर्व इच्छा पुरविणाऱ्या रामरक्ष स्तोत्राचे सुज्ञ माणसाने नियमित पठण करावे. सुविख्यात अशा रघुवंशात जन्माला आलेल्या रामाने जो राम आहे त्याने माझ्या मस्तकाचे रक्षण करो. दशरथाचा पुत्र जो राम आहे त्याने माझ्या कपाळाचे रक्षण करो. कौसल्य दृशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुती ग्राणम पातु मखत्राता मखसौमित्री वत्सला. म्हणजे कौसल्यचा लाडका पुत्र राम याने माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करावे. विश्वामित्र ऋषींचा आवडता शिष्य जो राम आहे तो माझ्या दोन्ही कानाचे रक्षण करो. मख म्हणजे यज्ञ आणि यज्ञाचे रक्षण करणारा राम आपल्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी नेलेलं होतं, म्हणून तो विश्वामित्रांचा लाडका मखत्राता मखाचा यज्ञाचा रक्षण करणार तो राम माझ्या नाकाचं रक्षण करो. बंधू लक्ष्मणावर प्रेम करणारा राम माझ्या मुखाचे रक्षण करो. जिव्हा विद्यानि दिप्पातु कंठम भरतवंदितः स्कंदो दिव्यायुधा पातु भुजो भग्नेशकार मुखा. म्हणजे याचा अर्थ जो विद्येचा खजिना असा राम आहे त्याने माझ्या जिव्हेचे रक्षण करावे. जिभेचे, कारण जिभेच्या टोकावरच तर आपली विद्या असते. तर भरताला वंदनीय अशा रामाने माझ्या गळ्याचे माझ्या कंठाचे रक्षण करावे. दिव्य शस्त्रास्त्रे असणे आपल्या खांद्याचे संरक्षण, कारण कदाचित काही शस्त्रे त्यांना चालविताना त्यांना खांद्याचा आधार घ्यावा लागत असतो. म्हणून दिव्य आयुध बाळगणाऱ्या त्या रामाने माझ्या खांद्याचं रक्षण करावं. तर शिवधनुष्याचा भंग करणाऱ्या त्या रामाने माझ्या दोन्ही हातांचं रक्षण करावं. म्हणजे बघा प्रत्येक प्रतीक कसं आहे. शिवधनुष्य भंगलं म्हणजे ते हात बलवान होते. मग अशा बलवान हाताने माझ्या हाताचं रक्षण करावं म्हणजे अर्थात तुमचे खांदे तुमचे हात देखील तुम्ही बलवान बनवायचे आहेत. करौ सीतापती पातु हृदयं जमदग्नयाजित मध्यम पातु खोरध्वंसी नाभिजांबवदाश्रया. याचा अर्थ काय? जमदग्नीजित म्हणजे जमदग्नी पुत्र परशुरामाला देखील जिंकणारे श्रीराम. करौ सीतापती पातु म्हणजे सीतेचे पती जे आहेत त्यांनी माझ्या हातांचे रक्षण करावे. आणि त्याचा अर्थ काय आहे? पातु हृदय दग्नयाजित म्हणजे जे जमदग्नीचे पुत्र परशुराम आहेत त्यांचा देखील ज्यांनी पराभव केलेला आहे अशा माझ्या रामाने माझा हृदयाचे रक्षण करावे. खर नावाच्या राक्षसाचे नाश करणाऱ्या रामाने माझ्या मध्याचे रक्षण करावे. आणि तर जांबवंताला रक्षण देणारे आश्रय देणाऱ्या रामाने माझ्या नाभीचे रक्षण म्हणजेच माझ्या बेंबीचे रक्षण करावे. सुग्रीवेश कटे पातु सक्तिनी हनुमत प्रभू उरुर्गुत्तमा पातु रक्षकुल विनाशकृत. म्हणजे सुग्रीवाचा देव असणारा असा जो राम आहे त्याने माझ्या कमरेचे रक्षण करावे. तर हनुमंताच्या प्रभू रामाने माझ्या दोन्ही जांगांचे रक्षण करावे. रघुकुळातले जे उत्तम पुरुष असे राम आहेत त्यांनी माझ्या मांड्यांचे रक्षण करावे. जानुनी सेतुकृत पातु जंगे दशमुखांतका पादो विभीषण श्रीदा पातुरामम खिलम वपू. अर्थात सेतू बांधणारे रामाने माझ्या गुडघ्यांचे रक्षण करावे. तर माझ्या दोन्ही पोटरांचे संरक्षण ज्यांनी दशमुख रावणाचा अंत केला युद्धामध्ये त्यांनी करावे. विभीषणाला राज्य आणि संपत्ती देणाऱ्या रामाने त्या माझ्या पावलांचे रक्षण करावे. तर स्वतः श्रीरामाने माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण करावे. एताम रामवलोपेता रक्षाया सुकृती पठेत
सच्चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. म्हणजे इथं आता ॲक्च्युअली रामरक्षेचं जे कवच आहे ते संपलं आणि पुढे फलश्रुती आहे. जो पुण्यवान मनुष्य आहे, जो रामबलाने युक्त असा होतो, तो प्रजेचे रक्षण करेल, तोच हे कवच पठन करेल, त्याला दीर्घायुष्यी सुखी असा विजयी पुत्र आणि जो विनयशील आहे, विजयी होणारा आहे असा पुत्र प्राप्त होईल. पाताल भूतल व्योमचारिण छद्मचारिणः न दृष्टीमपि शक्तास्ते रक्षितम रामनाभवी. म्हणजे बघा, या रामाच्या नावाने आपण काय केलं तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचं रक्षण करा असं सांगितलेलं आहे. आता त्या प्रत्येक अवयवाचं रक्षण करण्यासाठी आपण रामाची वेगवेगळी नावे घेतली. आता या सगळ्या रामनामाने रक्षण केलेले आहे असा मनुष्य की तो मग कुठेही असेल, पाताळात असेल, भूमीवर असेल, आकाशात असेल किंवा काय म्हणतात कपटी लोक डोळ्याने पाहू शकत नाही असे जे काही छोटे छोटे जीवजंतू आहेत की आता तो कोरोना आलेला आहे. न दृष्टीमपि शक्ता असते रक्षितम रामनाम नभी. त्याच्या आधी आहे पाताल भूतल व्योमचारिणश्छद्मचारिणा. म्हणजे छद्म म्हणजे असं कपटी वृत्तीचे लोक किंवा जे करतात की कोरोनाच्या वेळी हा श्लोक खूप प्रसिद्ध झाला होता की या सगळ्या ठिकाणी रामाने माझं रक्षण करावं. कुठे करावं? भूमीवर करावं, आकाशात करावं, पाताळात करावं किंवा असे जे सूक्ष्म जीवजंतू आहेत जे छद्म रूपाने आमच्या शरीराचा ताबा घेतात अशा सगळ्या लोकांपासून श्रीरामाने आमचं रक्षण करावं. रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वा स्मरो नरो निलिप्पते पापे भुक्ती मुक्तीच विंदती. म्हणजे राम म्हणा, रामचंद्र म्हणा, रामभद्र म्हणा अशा विविध नावांनी श्रीरामाचे स्मरण करणारा माणूस केव्हाही कोणत्याही पापाने लिप्त होत नाही. म्हणजे पापात बरबटला जात नाही, त्याला पापांची बाधा होत नाही किंवा पाप त्याच्याजवळ फिरकत सुद्धा नाही. त्याला अनेक सुखांचा उपभोग घेता येतो आणि शेवटी तो मोक्षपदाला जातो. जगज्जैत्रेक मंत्रेण रामनाभिरक्षितम यत्कंठे धारे तस्य करस्ता सर्व सिद्धया. सर्व जगाला जिंकणारा मुख्य मंत्र जो आहे ते रामनाम आहे. अशा मंत्राने अभिरक्षित आणि मंत्रलेला पदार्थ म्हणजे आपल्या गळ्यामध्ये किंवा आपल्या हातामध्ये जो काही आपण ताईत बांधू तो एक तर कंठे धारे तस्य करस्ता सर्व सिद्धया. म्हणतात कंठात बांधा, गळ्यात बांधा, पण त्याने तुमची सर्व कार्यसिद्धी प्राप्त होतात आणि तुमची सर्व कामेही पूर्ण होतात. वज्रपंजर नामेदम यो राम कवचो स्मरेत अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जय मंगलम. म्हणजे वज्रपंजर म्हणजे एक प्रकारे इंद्राचं वज्र आपल्याला माहिती आहे की नाही, तर या इंद्राच्या वज्राचा जो पिंजरा आहे तो त्या वज्राचं देखील रक्षण करतो. तर अशा कडक वज्राचं रक्षण करणारा जसा पिंजरा आहे तसंच हे रामरक्षा स्तोत्र आहे, हे देखील वज्रपंजरासारखंच आहे आणि ते आपल्याला असं रक्षण करतं. त्यामुळे याच म्हणजे जो रामनामाचं स्मरण करतो त्याची आज्ञा किंवा त्याचा शब्द हा सर्वत्र मानला जातो, त्याला सर्व ठिकाणी जय मिळतो, त्याचे नेहमीच कल्याण होते. आदिष्ठान्यतः स्वप्ने रामरक्षामि माहरम तथा लिखितवाम प्राता प्रबुद्धो बुध कौशिका. अशी ही रामरक्षा किंवा असा हा जो मंत्र आहे हा भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात येऊन सांगितला होता. सकाळी उठल्यावर बुधकौशिक ऋषींनी तो तसाच्या तसा लिहून काढला आणि आपण किती भाग्यवान आहोत की हा मंत्र बुधकौशिक ऋषींनी लिहिल्यामुळे आज आपल्याला म्हणता येत आहे. आराम कल्प वृक्षाणाम विराम सकलापदा अभिराम श्रीलोकानाम राम श्रीमानसन प्रभू. आता याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये रामाची स्तुती केली आहे. राम कसा आहे ते सांगितलं आहे. तर श्रीराम हा जणू कल्पवृक्षाचा सुंदर बगीचा आहे. एक कल्पवृक्ष आपल्याला दिसता दिसता पुरे वाट होते, पण इथे तर राम म्हणजे कल्पवृक्षांचा जणू सुंदर बगीचाच आहे. त्या ठिकाणी तुम्ही आराम करू शकतात, विराम करू शकतात असे या ठिकाणी म्हणले आहे. शिवाय हा रामचंद्र कसा म्हणजे सर्व आपत्ती संकट तुमची दूर करणारा, संकटाचा नाश करणारा आहे. तिन्ही लोकांमध्ये अतिशय सुंदर असा हा आमचा प्रभुराम आहे. तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीक विशालाक्षो चिर कृष्ण जिनांबरो. याचा अर्थ राम कसा आहे? वयाने तरुण आहे, रूपाने संपन्न आहे, रूपवान आहे, बलवान आहे आणि कोमल देखील आहे. महाबली आहे, अतिशय बलिवान आहे.
पुंडरीक विशालाक्षो चिरकृष्ण जिनांबरो, म्हणजे कमळपत्राप्रमाणे त्याचे नेत्र असे विस्तृत आहेत. त्याने वल्कले म्हणजे कृष्णाजीन परिधान केले आहे, हीच त्याची वस्त्री आहे. आणि तो महाबली असल्यामुळेच त्याने राक्षसांचा नाशही केला आहे. फलमूलशिनो दांतो तापस्सो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथो श्रेतो भ्रातरो रामलक्ष्मणो शरणो सर्वसत्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहंतारो त्रायेत्रानो रघुत्तमो. याचा अर्थ राम काय भक्षण करतो तर कंदमुळे आणि फळे. म्हणजे आता आपल्याकडे काही सुविद्य लोकांनी हा प्रश्न निर्माण केला होता ना की राम काय खात होता वनामध्ये, त्याचं उत्तर ह्या रामरक्षेमध्येच दिलेलं आहे की राम काय खात होता तर कंदमुळे आणि फळे भक्षण करणारा जितेंद्रिय आहे. म्हणजे सगळ्या इंद्रियावरती त्याने आपल्या विजय मिळवला आहे. तापसी रूपामध्ये आहे, ब्रह्मचारी आहे, तपस्वी आहे आणि सर्व प्राण्यांचे रक्षण करणारा आहे. सर्व धनुर्धरमध्ये श्रेष्ठ असलेल्या राक्षसांच्या कुळाचा संहार करणारे रघुकुळातील प्रमुख असे दशरथाचे हे 2 पुत्र म्हणजेच बंधू राम आणि लक्ष्मण आमचे रक्षण करो. आत्तसज धनुष्या विशस्पृशा वक्षया निशुगशंगिनौ रक्षणाय मम लक्ष्मणाय वग्रता पती सदैव गच्छताम. आत्तसज्ज धनुष्या विशस्पृशा शुग निशंग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मण वग्रता पती सदैव गच्छताम. याचा अर्थ धनुष्यबाण घेऊन नेहमी सज्ज असणारे आणि त्यांच्या हातामध्ये नेहमी धनुष्यबाण घेतलेला आहे, ज्यांच्या बाणाचा भाता अक्षय आहे, म्हणजे ज्यातले बाण कधीच संपत नाहीत, असे हे राम लक्ष्मण माझ्या रक्षणाकरता माझ्या मार्गामध्ये नेहमी माझ्या पुढे चालतील. कशासाठी तर माझ्यावरती जे संकट येणार आहे त्या संकटाचं निर्दालन किंवा पारितत्य ते आधी करतील आणि माझा मार्ग पुढे मला मोकळा होईल. सन्नद्ध कवची खडगी चापबाणो धरो युवा गच्छनम रथा नश्य रामा पातुस लक्ष्मणा. याचा अर्थ निरंतर सज्ज असलेला, अंगात कवच घातलेला आणि हाती खडगा आणि धनुष्यबाण धारण करणारा आमचा मूर्तिमंत मनोरथ असलेला हा राम, लक्ष्मणाचं गमन करणारा राम आमचं रक्षण करो. रामो दाशरथी शूरो लक्ष्मणा अनुचरो बली काकुत्स पुरुषा पूर्णा कौशल्योर उत्तमा. याचा अर्थ असा आहे की हा आनंद देणारा दशरथाचा पुत्र शूर लक्ष्मण ज्याचा सेवक आहे असा बलवान राम आणि कपुत सकल उत्पन्न महापुरुष पूर्ण ब्रह्म कौशल्याचा पुत्र रघुकुळामध्ये श्रेष्ठ आहे. वेदांत वेद्यो यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभा श्रीमान प्रमेय पराक्रम इत्यादि जपे नित्यं मद्भक्तं श्रद्धयान्वित अश्वमेधात अधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशया. ज्याला वेदात शास्त्राचे ज्ञान आहे असा यज्ञांचा स्वामी पुराणामध्ये पुरुषोत्तम जानकीचा प्रिय, जानकी म्हणजे सीता, ह्या सीतेला प्रिय असलेला वैभव संपन्न अतुल पराक्रमी म्हणजे ज्याच्या पराक्रमाची कोणाशीही तुलना होत नाही तो अतुल पराक्रमी अशा विविध नावांचा श्रद्धापूर्वक नेहमी जप करणाऱ्या माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञाच्या पुण्याहून माझ्यासारख्या भक्ताला अश्वमेध यज्ञाच्या पुण्याहून अधिक पुण्य लाभेल यात संशय नाही. म्हणजे बघा, अश्वमेध यज्ञ करण्याची आपल्याला गरज नाही, आपण फक्त रामरक्षा म्हटली तरी ते पुण्य आपल्याला मिळते. जर आपण भक्तिपूर्वक हे स्तोत्र ह्या मंत्राचा जप केला तर आपल्याला अश्वमेध यज्ञाच्या पुण्याहून अधिक पुण्य लाभते हे निस्संशय सांगितलेले आहे. रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं पिस्तुवंती नाम दिव्यम ते संसार नोदरा. याचा अर्थ श्यामवर्णाचा ह्या स्तोत्रात विविध ठिकाणी उल्लेख आला आहे, पण त्या ठिकाणी तो श्यामरंगाचा वेगळा आहे. कधी तो आकाशातील मेघाप्रमाणे श्याम असतो तर कधी तो दुर्वेच्या पानाप्रमाणे श्याम असतो. कमल नेत्र म्हणजे ज्याचे कमलाप्रमाणे नयन आहेत, पितांबर ज्याचा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे, अशा या रामाची विविध नावांनी जे मनुष्य स्तुती करतात ते जन्ममरणाच्या संसारातून सुटतात, त्यांना मोक्ष प्राप्त होतो. रामं लक्ष्मणं पूर्वजं सीतापतिं सुंदरं काकुत्स करुणार्णो गुण्यदी विप्रप्रियं धार्मिकं राजेंद्रं सत्यसंगं दशरथतनयं श्यामलं शांतमूर्ती वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं.
म्हणजे श्रीराम लक्ष्मणाचे अग्रज म्हणजे मोठे भाऊ, रघुकुळातले श्रेष्ठ, सीतेचे पती सुंदर आहेत. तसेच ककुत्स कुळातले वंशातले करुणेचा सागर, गुणांचा खजिना असणारे, ब्राह्मणांना प्रिय असलेले धार्मिक आहेत. राजांमध्ये श्रेष्ठ आहेत. सत्याशी कायम जोडलेले दशरथ पुत्र, सावळे आणि शांततेची मूर्ती आहेत. लोकांना प्रिय असणाऱ्या रघुकुलात तिलकाप्रमाणे शोभणाऱ्या रावणाचे ते शत्रू आहेत. अशा गुणाने युक्त अशा श्रीरामांना मी वंदन करतो. म्हणजे लोकांना प्रिय असणारं जे रघुकुल आहे त्यामध्ये जसं मुकुटमणी म्हणतो आपण, तसे ते राम आहेत, टिळक आहेत त्याचे. मुकुटमणी म्हणजे मुख्य आहेत किंवा टिळक आहेत. राजेंद्रम सत्यसंगम दशरथतनयम श्यामलम शांतमूर्ती वंदे लोकाभिरामम रघुकुल तिलकम, म्हणजे त्यांचा सर्वात मुकुटमणी आहे अशा त्या. आणि रावणाचा जो शत्रू आहे रामम रावणारिम, त्या रामांना मी वंदन करतो. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः. म्हणजे मी रामाला, रामभद्राला, रामचंद्राला, प्रजापतीला, रघुनाथाला, नाथाला, सीतेच्या पतीला मी वंदन करतो. श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम. म्हणजे पहिलं काय, जो रघुनंदन राम आहे त्याला मी वंदन करतो. ते रामकुळातले श्रेष्ठ श्रीराम भरताग्रज म्हणजे भरताचा मोठा बंधू राम आहे. जो रणांगणावरती कर्कश म्हणजे थोडक्यात शत्रूसाठी कर्कश असा शूरवीर राम आहे. अशा श्रीरामांना मी शरण आहे. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. म्हणजे या रामांचे जे चरण आहेत त्याचं मी मनाने स्मरण करतो, वाणीने माझ्या गुणवर्णन करतो आणि रामांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून मी त्यांना शरण जात आहे. माता रामो मत्पिता रामचंद्रा, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रा, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुरा, ज्ञानं जाने नैव जाने न जाने, दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुती यस्य तं वंदे रघुनंदनम. म्हणजे माझे माता पिता दोन्ही कोण आहेत, तर रामच आहेत. राम माझी माता आहे, राम माझे पिता आहेत, रामच माझा स्वामी आहे, राम माझा मित्र आहे, राम दयाळू आहे. असे हे श्रीराम माझे सर्वस्व आहेत. मी त्यांच्याशिवाय ज्ञानम न जाने नैव जाने न जाने, म्हणजे मी दुसऱ्या कुणालाही जाणत नाही. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा, म्हणजे ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, डाव्या बाजूला सीता बसलेली आहे, पुढे मारुती आहे, अशा रामरायांना मी वंदन करतो. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम, कारुण्यरूपम करुणाकरम तम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये. लोकांना प्रिय असणाऱ्या, रणांगणावर धीरगंभीर अशा असलेल्या, कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या, रघुवंशात श्रेष्ठ असलेल्या, कारुण्याची मूर्ती असलेल्या, दया करणाऱ्या अशा रामचंद्रांना मी वंदन करतो. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम, वातात्मजं वानरायूत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनाप्रमाणे वाऱ्यासारखा वेग असलेल्या, जितेंद्रिय बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ असा जो पवनपुत्र, वानरांच्या सेनेचा मुख्य असलेल्या हनुमानाला मी शरण आहे. पूजंत राम रामेति मधुरम मधुराक्षरम, आरेहम कविता शाखा वंदे वाल्मिक कोकिलम. म्हणजे कवितेच्या शाखेवर बसून, कविता रूपी झाडाच्या फांदीवर बसून वाल्मिक ऋषी कोकिळ रूपाने राम राम असे मधुराक्षरांचे पूजन करत आहे. अशा वाल्मिक रूपी कोकिळाला मी वंदन करतो. आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदाम, लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. याचा अर्थ दुःख संकटाचा सर्व नाश करणाऱ्या, सुख समृद्धी देणाऱ्या अशा लोकांना प्रिय असणाऱ्या श्रीरामांना मी पुन्हा पुन्हा नमन करतो. हा श्लोक देखील दररोज 11 वेळा म्हणला. अपहर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यम, तरीही हा फलदायी आहे.
भर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. संसार वृक्षाची बीजे जाळून टाकण्यासाठी, सुख समृद्धी मिळवण्यासाठी, यमदूतांना घाबरविण्यासाठी राम राम अशी गर्जना करावी किंवा असा जप करावा. रामो राजमणी सदा विजेते रामं रमेशं भजेत. रामो रामेनाभिता निशाचरचमू रामाय तस्मै नमः. म्हणजे काय आहे पुढच्या श्लोकामध्ये? राम ह्या शब्दाच्या 7ही विभक्ती प्रत्यय आहे. संस्कृत वापरलेला आहे की राम रामे रमा रामो राजे, म्हणजे कसं ते राम रामे रमा रमेश असं जे आहे ते वापरलं आहे. राजांमध्ये श्रेष्ठ रामाचा सदा विजय होतो. मी रामाला रमेशाला म्हणजे रमेच्या पतीला विष्णूला भजन करतो. रामाने राक्षसांचे समुदाय नष्ट केले आहेत, त्या मी रामाला वंदन करतो. रामान्नासी परायणं परतरं रामस्य दास्योऽस्महं. रामे चित्तलया भवत मे भो राम मामुद्धरं. राम रामैति रामैति रमे रामे मनोरमे. सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम नोवरानने. इति श्री बुधकौशिकी विरचितं श्रीरामरक्षा स्तोत्र संपूर्णम इति श्री सीता रामचंद्रार्पणमस्तु. त्याचा अर्थ असा आहे की रामान्नासी परायणं परतरं रामस्य दास्योऽस्महं. रामापेक्षा कोणी कुशल नाही, हुशार नाही अशा रामाचा मी दास आहे. रामामध्येच माझ्या चित्तवृत्तीचा विलय हो आणि हे राम तुझ्यामध्येच माझा विलय होऊन माझा उद्धार कर. राम रामैति रामैति रमे रामे मनोरमे. हे सुमुखी म्हणजे हे कुणी सांगितलं? शंकरांनी पार्वतीला सांगितलं ना, आणि मग ते बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात सांगितलं, पुढे त्यांनी लिहून ठेवलं. तर हे सुमुखी मनाला आनंद देणाऱ्या रामाच्या ठिकाणी मी रममाण होतो. रामाचे एक नाव विष्णूंच्या 1000 नावाच्या बरोबरचे आहे. आणि असं म्हणून बुधकौशिक ऋषींनी रचलेले हे श्रीरामरक्षा स्तोत्र इथे संपलेले आहे. आता हे स्तोत्र श्रीराम आणि सीतेला अर्पण असो. शुभम भवतु.